बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। श्री राम समर्थ। रामपाठ। श्री प भगवान श्रीधर स्वामी महाराज, श्रीधर कुटी ट्रस्ट सज्जनगड। रामपाठ त्याच्यामधील क्रमांक 1 आहे। श्रीराम समर्थ। दीन जनावन जीवाचे जीवन, जेने समाधान संसारिया। जगासी आधार जो का सर्वेश्वर, निरसी संसार भक्ती भावे। योग क्रिया राम प्राप्त होण्या, सुलभ धावण्या नामे घेई येई। ते नाम सुलभ वाचेशी श्रीराम, येणे पूर्ण काम प्राणी पावे। राम मुखे मना, राम मुखे मना, तुम्हा राम राणा सोडविल। तर रामपाठ त्यामधील प्रथम क्रमांकाचीच ओवी आहे। दिन जनावन, एक जीवांचे जीवन। आता दिन जनावन काय म्हणजे दिनांचं, दुबळ्यांचं, ज्यांना दिनदुबळ्याचा अर्थ इथं असा आहे की गोरगरीब अर्थ असा नाही, तर ज्याला भगवान परमात्माची प्राप्ती करून घ्यायची आहे अशांना। तर अशांनी काय करावं म्हणतात की आपल्या जीवनात मनुष्य जन्मामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपलं आद्य कर्तव्य काय आहे हे समजून घेऊन, म्हणजेच सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन आपली जन्ममरणातून जन्ममरणाचा संसारातून आपल्याला कसं तरता येईल, किंवा भगवान परमात्माचं नामचिंतन आपल्याला कसं करता येईल। तर नामचिंतन करायचं असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख असली पाहिजे, किंवा त्या स्वरूप म्हणजे काय आहे ते कळालं पाहिजे। आणि मग त्याच्यानंतर मग हे कळण्यासाठी तर सर्व जसे की पहिलीपासून ते PhD पर्यंत सर्व पुस्तकामध्ये अभ्यास असतो, परंतु तोच अभ्यास घरी बसून होत नाही। तर तो अभ्यास शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन शिकावं लागतं आणि ते गुरुच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीला जात असतं। त्याप्रमाणे प्रत्येक जीवाने संप्रदायानुसार आपल्याला सद्गुरू मिळाला पाहिजे, आणि ते सद्गुरूकडून अनुग्रह घेऊन नामाचं चिंतन करून आवरण दोष घालवावा लागतो। तर ते सद्गुरू आवरण दोष घालवित असतात, आणि आवरण दोष प्रत्येक जीवाला असं झालेला आहे की मी आणि माझं, अशा पद्धतीचा आवरण दोष असतो। मी म्हणजे कोण आहे हेच जीवाला कळत नाही। देहासहित स्वतःला मी असं म्हणतो आणि जन्ममरण भोगतो। तर या देहापेक्षा मी वेगळा आहे असं जर आपल्याला कळून घ्यायचं असेल, देहापेक्षा मी वेगळा आहे असं जर आपल्याला कळून घ्यायचं असेल, तर सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली नामचिंतन करून चित्ताची एकाग्रता होते, आणि चित्ताची एकाग्रता झाल्यावर श्रीगुरूंच्या सद्गुरूंच्या द्वारे श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं। तत्वम पदार्थ शोधन करण्यासाठी कोणाला करावं लागतं श्रवण मनन निधिध्यासन? तर ज्याच्या असंभावना आणि विपरीत भावना राहतात अशाने श्रवण मनन निधिध्यासनाची गरज आहे। आणि ज्यांना असंभावना आणि विपरीत भावना नाहीत त्यांना सद्गुरू महावाक्याचा बोध करतात, आणि महावाक्याचा बोध दिल्याबरोबरच त्यांना समाधी लागते, किंवा त्या स्वरूपाची ओळख होते। आणि ज्यांना अनुग्रह दिल्याबरोबर, महावाक्याचा बोध दिल्याबरोबर जर आपल्याला हे ज्ञान होत असेल, पण असे महात्मे विरळ असतात म्हणतात ज्ञानोबराय सुद्धा। काय उभी आहे ते माऊली ज्ञानोबरायांची?
आस्तेच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी प्राप्तीच्या पलेतरी विपायला निघे. ज्ञानोबराय माऊली ज्ञानोबराय आस्तेची महापुरी रिक्ता ती कोटीवरी प्राप्तीच्या पलेतरी उपायला निघे असं म्हणतात. त्याप्रमाणे तसे नसतात म्हणून क्वचित एखादा असतो. तर अशांनी जरी श्रवण मनन निध्यासन नाही केलं तरी चालतं. परंतु आपल्याला म्हणजे ज्याला असंभावना आणि विपरीत भावना होतात, ज्याला परमात्मा स्वरूपाबद्दल काहीच माहीत नसतं, त्यालाच मूळ अज्ञान असं म्हणतात. ब्रह्मस्वरूप आणि आत्मस्वरूप काय असेल हे आपल्याला माहीत नसताना आपण जे सगुण देव आहेत, सगुण देवाने अवतार धारण केलेले आहेत, मग त्यांचं जरी नावं घेतली तरी पुण्य होत असतं. परंतु मुक्त होण्यासाठी त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञानच असावं लागतं. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान जर आपल्याला करून घ्यायचंच असेल तर सद्गुरूशिवाय त्याची प्राप्ताचीच प्राप्ती आहे. पण मग त्यासाठी आपल्याला आपल्या जीवाची व्याख्या काय आहे ती माहिती असली पाहिजे. ईश्वराची व्याख्या काय आहे त्या माहिती असली पाहिजे. ईश्वराचं आणि जीवाचं ऐक्य कसं होतं ते माहिती होणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला कळण्यासाठी तर जीवाची व्याख्या अशी आहे की आत्मा कुटस्थ, आत्मा कुटस्थाचे चैतन्य, आत्मा कुटस्थाचा आभास बुद्धीमध्ये आणि या तिन्हीचा म्हणजेच आत्मा बुद्धी, बुद्धीमध्ये आभास असं जे विशिष्ट चैतन्य आहे त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. आणि ईश्वर चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये आभास, तर त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. तर या ईश्वराची उपाधी माया आणि जीवाचं उपाधी अज्ञान, या दोघांच्या उपाध्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा असं ठरतं. परंतु लक्ष्यार्थ दृष्टीनं म्हणजे परमार्थिक दृष्टीनं, पारमार्थिक सत्तेमध्ये तुमचा जो किंवा जीवाचा जो लक्ष्यार्थ आहे तो आत्मा आहे. तर जीवाचा आत्मा आणि ईश्वराचं ब्रह्म या दोन्हीमध्ये कसल्याही प्रकारचा किंचितही फरक नसून म्हणजेच प्राप्ताची प्राप्ती आपल्याला होत असते. याचा अर्थ आपल्याला श्रीगुरु सद्गुरू ते आपल्याला कळवून देतात. याच्यामुळं असे जे दीनजन म्हणजे ज्यांना भगवान परमात्माची प्राप्ती करून घ्यायची आहे, दीनजन म्हणजे इथं या सृष्टीत आलेले गरीब लोकच परमार्थ करावा आणि गरीब लोकांनीच मुक्त होऊन जावं असा अर्थ नसून जे मुमुक्षु असतील, जे त्रिविध तापानं पोळलेले असतील किंवा त्या भगवान परमात्माची त्यांना तीव्र वैराग्य झालेला असेल आणि त्यांना भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याची इच्छा झालेली असेल, तर अशांनी मग असणारा हा आवरण दोष म्हणजे मी कोण आहे. आता मी कोण आहे याचा जर विचार करायला गेलं तर याचा बारीक विचार केला तर म्हणजे सूक्ष्म विचार केला तर, आणि सूक्ष्म जर विचार व्हायचा असेल तर त्या परमात्म्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता परमात्म्याचं ज्ञान असं म्हणल्यानं कोटी वेळा जरी म्हणला परमात्म्याचं ज्ञान पाहिजे तरी ते परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होत नसून ते सद्गुरूच्या द्वारेच होतं. म्हणून सद्गुरूकडून अनुग्रह घेऊन जीवाचा आणि ईश्वराचं जी परमार्थिक सत्ता आहे त्यामध्ये आपण एकरूपच आहोत, कारण आपण चेतनरूपच आहोत. मग असं चेतनरूप असताना सुद्धा आपल्याला कळत नाही. दुसऱ्याचं ऐकून किंवा बोलीव ज्ञान, ऐकीव ज्ञान, आता आपण बोलून दाखवतो किंवा ऐकवतो आपण की सर्वत्र भगवान परमात्मा आहे, व्यापक आहे. तो कसा व्यापक आहे, मग मी कोण आहे, मग देव कोण आहे याच्याबद्दलचा जे उहापोह आहे तर तो प्रत्येक जीवानं सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर गेलं तरच ते आपल्याला कळत असतं. म्हणून हा जो रामपाट आहे त्या रामपाटामध्ये दिनजनावन जीवांचे जीवन, आता ह्या जीवांचं जीवन काय आहे, सर्व जीवांचं जीवन म्हणजे ब्रह्मचैतन्य, आत्मचैतन्य. आता आम्हाला देव सगळे सगुण रूपाची माहिती आहेत, अवताराला आले. आता अवताराला आले म्हणजे हा ईश्वराचा खेळ आहे.
माझे सद्गुरू सच्चिदानंद हृदय बाबा सांगायचे की बाबा हा ईश्वराचा खेळ आहे आणि ईश्वराचा खेळ म्हणजे काय आहे याचं जर कोड सुटलं, आता याचं कोड सुटण्यासाठी म्हणजे लगेचच जायचे आयता स्वयंपाक झालेला तयार केलेला स्वयंपाक किंवा आयता स्वयंपाक हे आपण खायचा लगेच पोट भरतं याप्रमाणे नसून, तर अनुग्रह घेऊन अंतःकरण शुद्धी झालेल्यानेच अनुग्रह घेत असतात. अंतःकरण शुद्धी होऊन आपल्याला जे श्रवणमन निध्यासन करावं लागतं, म्हणजे आपल्या असंभावना विपरीत भावना जात असतात. असंभावना विपरीत भावना गेल्याच्या नंतर मग आपल्याला असणारा हा भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक अस्तिभाती प्रिय रूपानं कसा भरून उरलेला आहे याचं ज्ञान होतं आणि आपण मुक्तच आहोत असं कळत असतं. म्हणून ज्यांना या जन्माला आल्याच्या नंतर जे त्रिविध तापानं पोळलेला जीव आहे की माझं जन्ममरण कशानं चुकेल, मी मुक्त कसा होईन, कारण हे संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ, अशा पद्धतीचं जे असणार आपल्याला जे दुःख, आता कोणीही याच्यावत जीव जन्माला आला त्यावेळेसपासून मला सुख झालं असं काही कोणी म्हणत नाही, दुःखाचाच अनुभव बोलून दाखवतो. म्हणून जर आपल्याला जर सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, जर सुख जीवनमुक्तीचं सुख जर आपल्याला घ्यायचं असेल तर सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जाऊन याचेवत जीवानी आपण भगवान परमात्माचंच स्वरूप आहोत. आपल्याला त्या भगवान परमात्मानं उपाधी दिलेली आहे हा देह. त्याचं एवढंच कारण आहे की हे जीव माझी सेवा करतील, मला ओळखतील आणि ते माझ्याकडेच येतील असं समजून त्यांनी हा मनुष्य जीव निर्माण केलेला आहे. आता या मनुष्य जीवामध्ये अनेक जाती वगैरे वर्ण वगैरे बाकीचे केले, पण या सर्व जातींना सर्व वर्णांना भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. आणि ज्यांना मुक्त होण्याची इच्छा आहे असे जे अधिकारी असतील, मुमुक्षु असतील, त्यांना श्रवणमनद्वारा निदर्शनाच्या द्वारे तत्वम पदार्थ शोधन, तत्वमशी महावाक्याचा बोध. कोणाचे तत्वमशी महावाक्य? तत्वमशी महावाक्य हा सामवेदाचा आहे आणि सामवेदामध्ये तत्वमशी महावाक्याचा अर्थ भाग त्याग लक्षणेने आता तो ब्रह्म जिज्ञासा व्यासाने सांगितलेला आहे किंवा पूर्वमीमांसा ही जैमिनी त्यांचेच शिष्य आहेत. तर मग व्यासाने आपल्याला उत्तरमीमांसा सांगितली आणि ब्रह्मजिज्ञासा करायला सांगितली. ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी तर त्या अधिकाऱ्यांनी करावी. अधिकारी म्हणजे मुक्त होण्याची इच्छा असलेला आणि त्यामुळे त्या भगवान परमात्माचं ज्ञान स्वतःला होण्यासाठी मग ह्या जीवांचे जीवन परमात्मा जेने समाधान संसारिया, म्हणजे जो जन्माला आलेला आहे त्याचं समाधान होईल. कशानं समाधान होईल तर मला जन्म नाही आणि मरण नाही असं ज्याला कळल, मी मुक्त आहे असं ज्याला कळल. मग आता बरेचसे लोक अशी शंका घेतात की इथून पाठीमागलचे लोक मुक्त झाले म्हणजे कसे मुक्त झाले, सगळेच मेले की? तर मरण हे देहाला असतं, देहरूपी उपाधीला असतं. आपल्यातलं जे चैतन्य आहे, जीव चैतन्य ही मरत नाही आणि आत्मचैतन्य तर अमरच आहे. तर जीव चैतन्य हे जोपर्यंत राहतं तोपर्यंत आपल्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये जावं लागतं. का जावं लागतं तर आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत प्रत्येक जीव मी केलं आणि माझ्यामुळं झालं असं म्हणतो. मी केलं आणि माझ्यामुळं झालं असं म्हणतो हा प्रत्येक जीव. तर त्या कारणानं या जीवानं कोणाच्या सत्तेनं हे कर्म होतंय? काय माऊलींचे वावे येतात? चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका मायबापा हो. संत सज्जन, संत अवताराला येतात, देव अवताराला येतात ते तुमच्या आमच्यासाठी. तुम्ही आम्ही जीवरूपानं आलो,
जीवानं हेच ज्ञान संपादन करावं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. तर आपले आपण सोडून करून घ्यायची म्हणजे काय करायचं तर जन्म मरणाला यायचं नाही. अशा पद्धतीनं जगाशी आधार जो का सर्वेश्वर, जगाला आधार ज्याचा आहे तो सर्वेश्वर फक्त एकटाच भरून उरलेला आहे. आणि त्यावर हे सर्व घटाप्रमाणे, जसे कुंभाराने गाडगे घडावे, कुंभारानं गाडगे घडल्याच्या नंतर त्या घटांना काही कळत नाही, कारण घटामध्ये सुद्धा ब्रह्मचैतन्य आहे पण अंतकरण नाही. त्यामुळं घट जड आहेत पण तिथं परमात्मा आहे. तसंच असणार सर्व हे देहरूपी घट, या देहरूपी घटामध्ये चैतन्य भरून उरलेलं आहे. त्यामध्ये अंतकरण आहे, अंतकरणाचे भाग मन बुद्धी चित्त अहंकार आहे. आणि याच्यामुळं कार्य होतं आणि याच्यामुळं आपल्याला कळायला लागतं. आणि मग काय कळतं आपल्याला तर माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे हे आपल्याला श्रीगुरु कळवून देतात. तर त्या श्रीगुरूनं कळवून दिल्याच्या नंतर मग निरसी संसार भक्ती भावे, मग असणारा हा संसाराचं निरसन होतं. म्हणजे आपल्याला पुन्हा जन्म आणि मरण राहत नाही किंवा येत नाही. याचं कारण असं आहे की ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचं कर्म शिल्लक राहत नाही. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचं कर्म शिल्लक राहत नाही, कारण तो मी केलं माझ्यामुळं झालं असं म्हणत नाही. आणि अज्ञानी मनुष्य मी केलं आणि माझ्यामुळं झालं असं म्हणतो. त्याच्यामुळं त्याचं पाप आणि पुण्य होतं. तर अशा पद्धतीनं जे पाप पुण्य बनतं ते पाप पुण्याच्या अतीत होणं म्हणजे भगवान परमात्माच्या सत्तेनं हे चाललेलं जगत. जो ज्ञान, आता काही लोक अशी शंका घेतात, निषेधाचे कर्म करेल आणि निषेधाचे कर्म करून मी मुक्त आहे असं म्हणेल. तर तो जो मुक्त असतो, जे ज्ञानवान असतो, त्याला निषेध करायचा नसतो किंवा ते निषेध करतच नसतो. जगामध्ये निषेध करण्यासारखं असं काही नसून त्या भगवान परमात्माची लीला आहे, ईश्वराची लीला आहे. ज्याचे जसे कर्म तसं त्याला ईश्वर फळ देतो. त्यामुळं ज्याच्या जसं मनामध्ये इच्छा होतील, कल्पना होतील, म्हणून माऊली ज्ञानोबराय पसायदानामध्ये म्हणतात, जो जे वांचील तो ते लाहो. आता त्याला पूर्वीची पुण्य जशी असेल त्याप्रमाणेच त्याला इच्छा होत असतात. तर आपण जर भगवान परमात्म्याची सेवा करण्याची, अंतकरण शुद्धी करण्याचं, मलविक्षेप घालविण्याचं कार्य आपल्याकडून पूर्वजन्मी किंवा या जन्मी झाला असेल तरच आपण आपली प्रवृत्ती भगवंताची सेवा करण्याकडे, धर्म कार्याकडे, धर्माचं कार्य चालावं, भगवंताच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून असणारे हे साधू संत प्रयत्न करतात. आणि ते साधू संतांनी प्रयत्न केल्याच्या नंतर ज्याची पुण्य असेल त्यांना ते सद्गुरु रूपानं मिळतात. आणि सद्गुरु रूपानं मिळाल्याच्या नंतर हा जगाचा जीवन, जगाचा आधार प्रभुरामचंद्र, मग असणारा तो भगवान परमात्मा निरसी संसार भक्ती भावे, योग याग क्रिया राम प्राप्त होण्या. काय असतील ते योग असतील, याग असतील, तप असेल, जप असेल, काय असेल ते त्या रामाची प्राप्ती होण्यासाठी आहे. परंतु सर्वात सोपं या कलियुगामध्ये ज्या मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं त्यांच्यासाठी सर्वात सोपं करून ठेवलं त्या भगवंतानं, त्या साधू संतांनी, की कलियुग उद्धार हरीच्या नामे. मग असणारा हरीचं नाम काय आहे तेच आम्हाला माहिती नाही. सर्वच लोकांचं म्हणणं येतं, अरे इथे रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा माधवा, ओम नमो शिवाय, ओ भगवते वासुदेवाय नमः वगैरे वगैरे.
तर हे सर्व भगवान परमात्माचे अवतार झालेले आहेत. त्या अवताराचेच असणार आपल्याला भजन करायला सांगितलेलं आहे. परंतु अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी जन साधनची बुडविले. पण त्या जगाचा आधार जे चैतन्य आहे त्याचं मूळ नाम, मुळाची सेवा केल्याच्या नंतर म्हणजेच माऊली ज्ञानोबारांनी दृष्टांत पण दिलेला आहे. जाणतेने गुरु भजिजतेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. जर झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर झाड टवटवीत होतं, फाटे टवटवीत होतात, त्यांना पानं फुलं फळं येतात, त्याचा सर्वांना उपयोग होतो. त्याप्रमाणे जसं ते झाड आहे तसं मूळ असणारं भक्त मूळ चैतन्य, मूळ चैतन्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. आणि आपल्या शरीरामध्ये आत असलेलं जे चैतन्य आहे त्याला आत्मा चैतन्य, कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य आणि जीव चैतन्य अशा प्रकारची नावे आहेत. मग या साधनाच्या द्वारे, देहरूपी साधनाच्या द्वारे त्या भगवान परमात्माचं आस्तिभाती प्रिय रूपानं जे ज्ञान होतं ते सद्गुरूशिवाय होत नाही. म्हणून असणाऱ्या बाकींच्या योग या क्रिया आपल्यासाठी अवघड आहेत. म्हणून त्या प्रभुरामचंद्राचं नामचिंतन करायला सांगितलं. आणि त्या परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरू करायला सांगतात. संप्रदायानुसार सद्गुरू करून संप्रदायानुसार श्रवण मनन निध्यासन जर होईल तर मग आपण मुक्त आहोत असे कळेल. म्हणून ते म्हणले, योग याग क्रिया राम प्राप्त होण्या, सुलभ धावण्या नामे येई. मग असणार त्या भगवान परमात्माचं नामचिंतन जर केलं तर भगवान परमात्मा सर्वांच्या अंतःकरणामध्ये व्यापक स्वरूपानं असल्या कारणानं, जसं आपण आपल्या समोर 5-50 लोक जायलेली यायलेली असावात किंवा आपल्या समोर असावात, परंतु त्या 50 लोकांपैकी ज्या मनुष्याचं नाव घेऊन तुम्ही हाक मारता तो मनुष्य तुमच्याकडं ओढ येतो, तुम्हाला बोलतो, तसं भगवान परमात्मा एकदेशी नाही. भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. त्याचं चिंतन तुम्ही कुठंही जरी त्या भगवंताचं नाम घेतलं, प्रभुरामचंद्राचं जरी नाम घेतलं तरी तुम्हाला पुण्य होईल. आणि मग प्रभुरामचंद्राच्या मिळालेल्या नामचिंतनानं किंवा त्या भगवंताचं नाव घेतल्यामुळं अंतःकरण शुद्धी होईल, कर्म उपासना पूर्ण होईल. आणि कर्म उपासना पूर्ण झाल्याच्या नंतर मग असणारे ज्यावेळेस तुम्हाला सद्गुरू भेटतील त्यावेळेस तुम्हाला मूळ नाम भेटतं. आणि त्या मूळ नाम म्हणजेच भगवंताचं नाम आहे. तर तुम्ही असं म्हणताल की त्या भगवंताचं नाम तरी कोठे आहे? त्या भगवंताच्या नामालाच आजापा जप असं म्हणतात. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आजापा जपणे उलट प्रणाचा तिथी मनाचा निर्धार असे. मग तुम्ही जो आजापा जप होतो आहे, आईच्या उदरामध्ये जो जप होत होता आणि तोच जप आपल्याला आता करायचा आहे. आईच्या उदरातला जो जप असतो तो श्रीगुरू आपल्याला सांगतात. आपल्याला असं ऑनलाईन वगैरे व्हिडिओद्वारे ते नाम आपण सांगू शकत नाहीत किंवा सांगण्याचा नियम नाही. म्हणून असणारं त्या श्रीगुरूंना शरण जाऊन तुम्ही एखाद्या ब्रह्मनिष्ठ स्वत्रिय दयाळू अशा महात्म्यांना शरण जाऊन जर तुम्ही त्या नामाचा, काय नाम आहे, मला जन्ममरणातून मुक्त व्हावं असं वाटतं, मी दुःखानं पचडलेलं आहे, त्रिविध तापानं असणारं मला सहन होत नाहीत, मला आता मी सुखातच असावं असं वाटतं, तर जर तुम्हाला सुखात राहावं असं वाटत असेल, जीवनमुक्तीचं सुख घ्यावं असं वाटत असेल, तर त्या भगवान परमात्माचं नामचिंतन सद्गुरूकडून घ्यावं लागतं. आणि ते सद्गुरूच फक्त उपदेश करू शकतात, दुसरं कोणी उपदेश करू शकत नाही. त्यामुळं त्या सद्गुरूला शरण जाऊन त्या भगवान परमात्माचं म्हणजे रामाच्या नामाचं चिंतन करायला सांगितलं. राम नाम असे शब्द आहेत, अभंगामध्ये आहेत, ग्रंथामध्ये आहेत, श्रुतीमध्ये आहेत, शास्त्रामध्ये आहेत. रामाचं नाम घ्या, हरी नाम घ्या. हरी हरी म्हणा असं म्हणले, बऱ्याच ठिकाणी म्हणले हरी हरी म्हणा, परंतु असंही म्हणतात साधू संत की हरिनाम घ्या, राम नाम घ्या. आणि बऱ्याच जणांना विचारलं, आम्ही खूप महात्म्यांना विचारतोय की
नाम कसं घ्यावं, तर ते म्हणतात म्हणा की राम राम. तर आम्ही कृष्ण कृष्ण, राम राम, गोविंद, विठ्ठल, केशव, माधव असे आपण नाव घेतोच त्या भगवान परमात्माची. ते आपल्याला जे भजन करायचं आहे, आपण जे वरील भजन कीर्तन प्रवचन करतो त्यामध्ये उच्चार करून दाखवता येतो, परंतु ज्या नामाचा, त्या भगवंताच्या मूळ नामाचा जे जप करायचा आहे, त्या मूळ नाम भगवान परमात्माचं फक्त सद्गुरू सांगतात. महावाक्याचा बोध, महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माता हात ठेविला नवे थापटेला जैसा, ज्ञानेश्वरी अध्याय 18. याप्रमाणे आपण नामाचं चिंतन केलं पाहिजे. मग नामचिंतन आपल्याला सद्गुरू देतात आणि मग ते नाम सुलभ वाचेसी. आता सोपं नाम आहे श्रीराम. श्रीराम श्रीराम प्रभू रामचंद्राचं असणारं नाव आपल्याला, ठीक आहे, सद्गुरू भेटले नाहीत, सद्गुरूकडून नाम मिळालं नाही, काय नाम असेल आपल्याला माहीत नाही, तर तुम्ही वाचन प्रभू रामचंद्राचा जप करू शकता, श्रीकृष्ण भगवंताचा जप करू शकता, ओम नमो शिवायचा जप करू शकता, रामकृष्ण हरीचा जप करू शकता. परंतु सद्गुरू ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस ते त्यांच्या नामाचा, म्हणजे प्रभू रामचंद्राच्या नामाचा, श्रीकृष्णाच्या नामाचा, या जगामध्ये एक तत्व भरून उरलेलं आहे, चैतन्याचा कसा जप करावा त्याचा जपाचा उपदेश ते करतात. आणि मग जर तुम्हाला ते कळतच नसेल तर मग ते नाम सुलभ वाचेसी श्रीराम. मग तुम्ही जर ते तुम्हाला सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही प्रभू रामचंद्राचा, श्रीकृष्ण भगवंताचा, ओम नमः शिवायचा कसा जप करायचा तसा करू शकता. येणे पूर्ण काम प्राणी पावे, म्हणजेच पुन्हा तुम्हाला सद्गुरू भेटतील. आणि सद्गुरू भेटल्याच्या नंतर मग आपल्याला सद्गुरू मिळाल्याच्या नंतर आपण असणारं जे नामचिंतन मिळालेलं आहे त्या नामाचं चिंतन करून राम मुखे म्हणा, राम मुखे म्हणा. हे जोपर्यंत आपल्याला सद्गुरू मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला हाच जप करावा लागतो, रामकृष्ण हरीचाच जप करावा लागतो. मग तुम्हा राम राणा सोडविल. मग तुम्हाला काय करतील ते प्रभू रामचंद्र सद्गुरूची प्राप्ती करून देतील. आणि सद्गुरू मिळाल्याच्या नंतर मग असणारे जे गुह्य आहे, सर्व शास्त्रांचं गुह्य, सर्वांचा आधार जो एक भगवान परमात्मा आहे, आणि त्याचं ज्ञान झालं की मग आपण मुक्तच आहोत असं आपल्याला कळत असतं. म्हणून म्हणले, साही शास्त्रे तैशी पुराणे ती सारी. 6 शास्त्र आणि 18 पुराण ती सारी. वेद पहाचारी गातो रामा. काय म्हणले ते? सर्व 6 शास्त्र, 18 पुराण, वेद हे सगळे रामालाच गातात. मग आता इथं आम्हाला असं वाटतं की तर रामच सांगितलं आम्हाला, प्रभू रामचंद्राचंच नामचिंतन करायला सांगितलं. 6 शास्त्र, 18 पुराण, ही वेद सर्व असणारं भगवंताचंच, श्रीराम प्रभू रामचंद्राचंच महिमान गातात, गुणगान गातात. पण प्रभू रामचंद्र म्हणजे एक देशीय नाहीत, तर ते व्यापक आहेत. आणि व्यापक भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्मा आपल्या अंतस्तू आहे, बाहेर आहे, आणि ते सर्व जग भरून उरलेलं जे चैतन्य आहे. तर व्यापक प्रभू रामाचं नाम आपण घेऊन आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून असणार ते म्हणले, मंथोनी नवनीता घेऊया अनंता. मंथन करून अनंताला आपण घेऊ शकतो. मग आता कसं मंथन करायचं, तर माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता. आणि या रामपाठामध्ये मंथुनी नवनीता घेऊया अनंता. करू सार्थकता जन्माची. या जन्माला, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जन्माचं सार्थक कसं होईल त्या करता आपण मंथुनी नवनीता घेऊया अनंता. राम नामे आत्मा जीव शिव सम. रामाचं नाम बघा या ओवीमध्ये, राम नामे आत्मा जीव शिव सम. भव मोह भ्रम ते नाही. भय नाही, भ्रम नाही, मोह नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे खरे आपले शत्रू आहेत. याचे वयात या जगातला कुठलाही प्राणी एकोन्माकाचा शत्रू नसून सर्वत्र भगवान परमात्मा व्यापक स्वरूपामध्ये आहे.
मग तुम्ही म्हणता जर शत्रू कोणी कोणाचं नाही तर मग ही तर असणारं जे चाललेलं या जगतामध्ये अनेक प्रकारचे क्लेश, एकोणमकाची भांडणे, एकोणमका दिलेलं दुःख, या गोष्टीचं काय आहे तर हे आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे आपल्यामध्ये आहेत तर यांच्यामुळं, यांची आपण संगती केल्यामुळं आपल्याला दुःख होतं. म्हणून वेदीचा भावार्थ जीवातरणार्थ, वेदांचा जर भावार्थ कळाला, वेद म्हणजे काय आहे, वेद म्हणजे ज्ञान आहे, तर वेदांचा, वेद म्हणजे जाणीव, वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान. तर मग असणार हे भावार्थ जीवातरणार्थ राम नाम स्वार्थ प्राण्या लागी. आपला जर खरा स्वार्थ जर करायचा असेल तर त्या प्रभू रामचंद्राचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून राम मुखे म्हणा, राम मुखे म्हणा, तुम्हा राम राणा सोडवील. तर तो भगवान परमात्मा जगाचं जगजीवन जोपर्यंत अनुग्रह मिळत नाही तोपर्यंत आपली कर्म उपासना पूर्ण व्हावी. कर्म उपासना पूर्ण होण्यासाठी आपल्याला रामकृष्ण हरीचा जप करावा लागेल. कर्म उपासना पूर्ण होण्यासाठी दिंडीत जावं लागेल, दिंडी काढावं लागेल, साधू संतांची संगती करावी लागेल, जशी आपल्याला पोती लावावी लागेल, देवाचा अभिषेक करावा लागेल. जे जे बी कर्म करायचे आहेत कर्मकांडामध्ये सांगितलेले, जैमिनी ऋषींनी कर्म आणि उपासना करायला सांगितली, त्याप्रमाणे आपण कर्म उपासना करून आपला अंतःकरण शुद्धी करून घ्यावी. बोला पुंडलिकी वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.